सोलापूरच्या या ठिकाणी राजकारणाची दिशा पुन्हा एकदा एकवटण्यासाठीचा कार्यकर्ता एक झालाय हे माझ्यासाठी अभिमानास्पद आहे मित्रांनो. या देशामध्ये पुन्हा एकदा हिंदुस्थानच्या पंतप्रधानपदी नरेंद्रजी मोदी यांना बसवण्यासाठी सोलापूरचा हिंदुत्ववादी कार्यकर्ता रक्ताचं पाणी करेल, प्रसंगी घाम गाळेल. या ठिकाणी येत्या काळामध्ये पुन्हा एकदा एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला या सोलापूरचा खासदार करायला तुम्ही सगळे आलात, त्याबद्दल मी आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो. मित्रांनो, ही निवडणूक कोणत्या वेळेस होते मित्रांनो? ही निवडणूक 500 वर्षानंतर गुलामीच्या कलंक अयोध्येमध्ये पुसला गेला. 500 वर्षानंतर प्रभू रामाचं मंदिर, त्या ठिकाणी प्रभू रामाचं जन्ममधलं मंदिर, भव्य मंदिर बांधण्याचं काम ज्या नरेंद्र मोदीजीने केलं, त्या मोदीजींची ही निवडणूक आहे. मित्रांनो, पुन्हा मला अभिमान वाटतो असं मंदिर प्रभू रामाचं बांधलं, ज्या राम मंदिरासाठी आपल्या कोठारी बंधूंनी रक्त सांडलं, त्या राम मंदिरासाठी हजारो कारसेवकांनी, लाखो कारसेवकांनी रक्ताचं पाणी केलं, बाबरी ढाचा पाडून त्या ठिकाणी प्रभू रामाचं मंदिर बांधलं. त्या प्रभू रामाचं मंदिर बघण्याचं तुम्हा आम्हाला भाग्य लाभलं. आपल्या पिढ्याला पिढ्या गेल्या, अनेकांनी आपण रामकृष्ण हरी म्हणायचो, राम राम म्हणायचो, जय श्रीराम म्हणायचो, परंतु आपल्या मागच्या पिढीला राम मंदिर बघायला भेटलं नाही. त्यांनी संघर्ष केला आणि त्या संघर्षाचं सोनं करायचं काम प्रधानमंत्री मोदीजीने केलं आणि त्यावेळेस ही निवडणूक घडली. मित्रांनो, आग लागली आहे. 22 तारखेपासून आग लागली बुडाला मित्रांनो, कारण ज्या प्रभू रामाचं मंदिर मोदीजीने बांधलं. मला अनेकांचे रिपोर्ट येत आहेत, अनेकांचे फोन येत आहेत मित्रांनो, बोले हैं कि राम मंदिर बांधा, राम का मंदिर अयोध्या में उन्होंने बनाया, अल्लाह ताला उनको छोड़ेंगे नहीं हम, ऐसे बोल रहे. मित्रांनो, माझा गंभीर आरोप आहे. निवडणूक आयोगाला सुद्धा माझी विनंती आहे, हात जोडून मशिदीमधून फतवे निघतात त्याची चौकशी झाली पाहिजे की नाही? मित्रांनो, आपल्या सगळ्यांना माझी तक्रार आहे निवडणूक आयोगाकडे. मी उद्या तक्रार करणार आहे, भविष्यात तक्रार करणार आहे की या ठिकाणी जे फतवे निघतायत, या फतव्यांची चौकशी झाली पाहिजे. आणि निश्चित मला विश्वास आहे की हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय तुष्टीकरणाचं, हे जे काँग्रेसचं राजकारण चाललंय दाभा चुरगळायचं, याचं उत्तर आपल्याला द्यावं लागणार. देणार का नाही? मित्रांनो, आपल्या सगळ्यांची जबाबदारी आहे. हे फतव्यांना हरायचं बघतायत, हे त्या ठिकाणी अशा पद्धतीचे फतवे करून परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानाचा पराभव करण्याचा प्रयत्न हे करतायत. बाबासाहेबांनी आरक्षण दिलं, बाबासाहेबांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला, या ठिकाणी एक ऊसतोड कामगाराच्या मुलाला या सोलापूरचा उमेदवार होण्याचं भाग्य मला बाबासाहेबांच्या संविधानामुळे लाभलं. मी बाबासाहेबांच्या चरणी नतमस्तक होतो. मित्रांनो, आपल्याला विचार करावा लागेल. भारतीय जनता पार्टीने 1984 पासून सुरू झाली, हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती काम केलं. पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांनी जे संविधान लिहिलं, त्या संविधानाच्या रक्षणासाठी भारतीय जनता पार्टीने काम केलं. परंतु काँग्रेसने काय केलं मित्रांनो? काँग्रेस अनेक वर्षानुवर्ष त्या ठिकाणी या देशातील हिंदूंना कमी लेखण्याचं काम केलं. तुष्टीकरणाचं राजकारण करून या देशातील असणाऱ्या हिंदू समाजाला, अनेक असणाऱ्या छोट्या छोट्या समुदायाचा अपमान करण्याचं काम काँग्रेसने केलं. भारतीय जनता पार्टी काय म्हणते? भारतीय जनता पार्टी म्हणते या देशामध्ये लोकसंख्या कंट्रोल झाली पाहिजे. या देशामध्ये युनिफॉर्म सिव्हिल कोड म्हणजे अर्थात समान नागरी कायदा आला पाहिजे. समान नागरी कायदा म्हणजे त्या ठिकाणी या देशातील लोकसंख्या, हिंदूंना जर 2 मुलं आहेत तर समोरच्यांना 2च मुलं झाले पाहिजे. समान नागरी कायदा म्हणतात, याला समान नागरी कायदा म्हणतात. मित्रांनो, काँग्रेसवाले काही पसरवतात, आरक्षण संविधान बदलणार. मी या ठिकाणी सांगतो
पूजनीय बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान बदलायची कुणाच्या बापामध्ये हिंमत नाहीये.